स्वस्तिक श्री गणनायकं भजतुकं मोरेश्वर सिद्धिकं वल्लारो अजनायकं भजतुकं मोरेश्वर सिद्धिकं शुभमंगल सावधान। नवरी मुलीला जवळ आण। आई कसे दिसतंय? छान। चला आता होम सप्तपदी राहू द्या, चला पाठवणीची तयारी करा। तुझ्या पाठीला रोग लागली। पाठवणी म्हणजे? अगं पाठवणी म्हणजे नवरी मुलगी आता तिचं घर सोडून नवऱ्या मुलाबरोबर राहणार कायमची सासरी। नाही नाही म्हणजे आता मी तुझी आई नाही का आलो सासरी राहायला, आणि तुम्ही तिघी पण एक दिवस सासरी जाणार आहात मग, त्यामुळे आता तुझी बाहुली इथेच राहणार कायमची। नाही मी नाही देणार माझ्या ठगूला। अगं अशी कशी नाही सोडणार? हा चलते। नाही अगं तिचं हेच सासर आहे, आता इथेच राहावं लागणार आहे तिला। रीत पाळावीच लागेल। दे नाही दे। अगं सोड। नाही मामी नाही। अगं असं काय करते? अगं सोड मामी। अगं मामी मामी। अगं अगं सकू काय झालं? अगं सांग तरी काय झालं? काय काय ग हिला रडायला काय झालं? पांडू काय झालं रे? छान लग्न लावायला गेला होतात, हिला रडायला काय झालं? इंदू बिंदू लई डांबरेट आहेत, जेव्हा तेव्हा आपल्या पुरीला सतवीत असतात। सत्यभामाच्याच लेकी त्या, सगळे गुण आईचेच घेतले असणार। अगं पण केलं तरी काय त्यांनी? माझे ठकून ओढून घेत होत्या। ते काय म्हणून? म्हणे की आता आमच्या भावल्याशी लग्न लागलंय, आता ही आमच्याच कडे राहणार, हेच तिचं सासर। मी नाही दिलं आपल्या ठकूला, मी आपल्या ठकूला घेऊन आले। घाला तिची समजूत। अगं किती वेळ सांगायचं, लग्न झाले की मुली नको, कोणत्याही रीतींची मुळे आठवणच नको आता। तिचंच डोक्यावर जी तलवार टांगलेली आहे, कोसळल्याचाच भास होतो। मी सासरी नाही जाणार, माझ्या ठकूला पण नाही पाठवणार।
तुला ठाऊक आहे ना, तुझ्या डोळ्यातील पाणी मी नाही पाहू शकत. मग तरी याच डोळ्यात मोती का बरं? हे असं बोललो की मी हुरळून जाईन असं वाटलं का? अगं बोलशील तर तू मोकळी होशील ना. हे दुःख फक्त स्त्रीच्या वाट्यालाच का? हा प्रश्न तुला सुद्धा पडावा प्रिय. असं म्हणून तुम्ही उत्तर टाळू शकत नाही. सांगा ना, माहेर सोडून सासरे जाणं फक्त आमच्याच नशिबात का? हा, जगरहाटी. मग जगरहाटी निर्माण कशी झाली आणि का? सोपं आहे. मी तुला एक प्रश्न विचारतो. झालं, काही झालं की मलाच कोड्यात टाकायचं आणि माझ्या शब्दात उत्तर द्यायला लावायचं. स्वतः पुन्हा एकदा नामानिराळे. बर, तू नको देऊस उत्तर, मी देतो. मला सांग, झाड कुठलं श्रेष्ठ मानतात? जे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेलं तरीही तिथे पुन्हा नव्याने आपली मुळे रुजवतात. कोणालाही ते शक्य नसतं प्रिय. तसंच पुरुषांमध्ये आपले मुळं दुसऱ्या घरात रुजवण्याची क्षमता नसते. काहीतरीच. अगं खरंच. मुळात स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे कर्तृत्व, स्त्री म्हणजे मातृत्व. स्त्री दुसऱ्या घरात जाऊन गोठणारी नाही तर वाहणारी धार आहे. वरून नितळ पाडले आणि खाली अंगार आहे. नवीन विश्व निर्माण करण्याची क्षमता केवळ स्त्रीमध्येच असते आणि म्हणून स्त्री दुसऱ्या घरात जाऊ शकते. पुरेपुरे समजलं हो मला. प्रिये, स्त्री दोन घरांना, दोन कुळांना उजळवणारी ज्योत आहे. मग याचं दुःख वाटायला हवं की अभिमान वाटायला हवा? तूच सांग बरं. मधल्या मालकीन बाई, काहीतरी करा हो, नाहीतर वय आधीच उशीर झालाय. दामू, तू शास्त्री बॉसने घेऊन ये, त्याशिवाय काही गत्यंतर नाही. आलोच बघा. पालक नको म्हणले ना, तरी मी तुमचं तेच चाललंय. हे एकदम गप. आधी अक्कल नाहीच आहे. अगं अजून उशीर झाला तर दादल्याचा जीव जाईल, कळतंय का? आता तोंड पण ठेवायचं आणि मी जे काय करते ना ते करू द्यायचं. दामू, अरे बघतोस काय? जा लवकर. आलो. जा, शास्त्री बॉसने घेऊन ये, लवकर ये. मालकाला विंचू चावला म्हणता, म्हणजे सापाला विंचू चावला असं कसं झालं? हा, विंचवाची तब्येत बरी आहे ना? अयो पाप, अहो तिट्टेची वेळ नाही हो ही बुवा. अहो आमचे मालक संकटात आहेत हो. नवलच आहे, मालक दुसऱ्यांना संकटात टाकतो, सगळ्यांना आपल्या पायाच्या टाचेखाली चिरडतो. त्याला म्हणावं विषयी चिरडून टाका आपल्या पायाच्या टाचेखाली. माझी काय गरज आहे? मी नाही येत. या बुवा ऐका हो. हे बघा, माझा आणि तुमचाही वेळ फुकट घालवू नका. मी सांगितलं ना, मी नाही येणार. या. पालक क्षमा करा धन्वंतरी, माझ्या कर्तव्यात कसूर झाली.
पण काय करू, मन मानत नाहीये. मालक 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 अयो वैद्य बुवा यायला नाही बोलले हो. वैद्य बुवा बोलले सापाला चावलाय विंचू. ऐकलं मी सांगितलं नव्हतं. आता क्या मी गेलो ना, अजून आहे इकडं. तरी मी आम्ही नको म्हणत होती, पण गोदाक माझ्यावरच वरडली. आमच्याकडे यायचं नाही म्हणतोय म्हातारा. नाही त्याला गावावर हाकलून दिलं तर नावाचं नरोत्तम नाही. अयो मालका आपण कसे हाकलवणार हो त्यांना. काहीच कर्ज घेतले नाही हो त्यांनी आपल्याकडून म्हणतो मी. हे समज त्या शिवप्पामुळे झालंय. आता त्याला लय पुळका आलाय. फुलं उधळत असणार त्याच्यावर. त्या सगळ्याच्या मुळाशी शिवप्पाच आहे. कावेरी, दामू, मी वैद्य बोसने घेऊन येते, तर तुम्ही मालकासनी बघा. अयो मालकीन बाई तिकडनं चालू ना हो. मी नाही म्हणाले हो ते. पर त्यासनी कोण घेऊन येईल ठाव आहे मला. चल दोंडू, चल टेंबा घेऊ. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. रंजलेले कांजले म्हणजे कोण हो आप्पा? सखो, फार महत्वाचा प्रश्न आहे बरा. साधारणतः आपण जेव्हा रंजलेले गांजलेले म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतं की उपाशी, गरीब, समाजानं पिळलेले अशी माणसं. पण इथे तुकोबारायांना म्हणायचंय, रंजलेले गांजलेले म्हणजे जे त्रासलेले आहे, चिंतेने ग्रासलेले आहे, ज्यांना कुठल्या तरी आजाराने, विकाराने पिळले, कष्टी आहेत अशी माणसं. आणि अशा माणसांच्या दुःखी मनाला जी मायेची फुंकर घालतात, त्यांना आधार देतात, त्यांना आपल्या माणसांसारखं वागवतात, ते खरे साधू. आणि अशा माणसांच्या ठाईच विठुराया असतो. शिवाप्पा भाऊ, तुम्ही यावेळी? या ना आत्या. नाही नको, तेवढा वेळ नाहीये. काय ग, काय झालं? मालकासने चुचवलंय. दामू गेलता वैद्य बोसने बोलवाय, पर ते उपचार करायला नाही बोलले. मग आम्ही काय करू शकतो? वैद्य बुवांचा सखोर लय जीव आहे. त्यानं जर का सांगितलं का मालकांचा जीव वाचवा तर ते या नाही बनणार नाही. सकुल माझ्या बरोबर पाठवलं तर लय उपकार होते. तुझ्या नवऱ्याने आमच्याशी उभा दावा मांडलाय आणि सकूच्या बाबतीत तर
नाही नको, आम्ही नाही पाठवणार सखूला. होय, मालकांनी फार वाईट व्यवहार केलाय आमच्याशी. आमचं आणि तुमच्या सखूचं लगीन लावून द्यायचं. तुमच्याबद्दल सहानुभूती आहेच, पण आम्हाला मध्ये घेऊ नका. गोदाई, रडू नकोस. पप्पा, मालक आजोबा आता रंजलेली गांजरेलेत, आजाराने पीडित आहेत. मग आपण त्यांना आदर द्यायला हवा ना. अगदी आपल्या माणसासारखं वागलो तरच विठुराय आपल्यावर प्रसन्न होईल ना. अप्पा, तुम्हीच म्हणता ना, अभंग नुसते बोलायचे नसतात, त्याप्रमाणे वागायचं असतं. आजी, मी जाऊ गोदाई बरोबर? सांग ना, मी जाऊ गोदाई बरोबर? ठीक आहे, तू बुवा आजोबांच्याकडे जा. पण काहीही झालं तरी तिला वाड्यावर न्यायचं नाही हा. लगेच जा, परत ये. त्यापेक्षा शिवा, तूच जा बरोबर आणि घेऊन ये परत तिला. हो हो आई, मी जातो. चल सखू. काही बी झालं तरी शेवटी माझं कुकू आहे. चांगुलपणा म्हणजे सुळावरची पोळी. तू धारण करणाऱ्याला फार मोठी किंमत चुकवावी लागते. ते आप्पालाही कळत नाही आणि सखूलाही कळत नाही. कसं होणार बाप लेकाच. अशा माणसावर उपचार करण्याची माझी मुळी इच्छाच होत नाहीये. तुम्ही कितीही सांगितलं तरी मी नाही येणार. त्या दामूलाही मी स्पष्ट सांगून परत धाडलं होतं, तरी तुम्ही आला. तो मालक दुसऱ्यांना छळतो. आपण दुसऱ्याला छळतो तेव्हा लोकांची तडफड कशी होते ते कळू दे त्याला. कृपा करून मला भरीच पाडू नको शिवाप्पा. असं नका ना करू बुवा आजोबा. तुमच्या वडिलांनी त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या दरोडेखोराचा जीव वाचवला होता असं तुम्हीच सांगितलं ना. आठवतंय? मरत्या जीवाला वाचवणे हे वैद्याचं पहिलं कर्तव्य आहे. मग तो शत्रू का असे ना, असं तुम्हीच सांगता ना. मग आता का नाही म्हणताय? आप्पा म्हणतात आपण केलेल्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब विठुरायाला द्यायचा असतो. मग हा हिशोब देताना तुम्हाला वाईट नाही का वाटणार की मी एका माणसाचा जीव वाचवायला नाही म्हणालो?
कदाचित विठुरायाला मी माझी बाजू पटवून सांगू शकतो, पण तुझ्या निरागस आणि स्वच्छ मनासमोर माझी सगळी शस्त्र गळून पडली. तुला मी समजावूनही सांगू शकत नाही आणि तुझी विनंती नाकारूही शकत नाही. ठीक आहे, येतो मी. लय दुखते. मला काय शास्त्री भाऊ आले. हा काढा आणलाय. आता 5 पळ्या द्या आणि प्रत्येक 2 घटकेनंतर परत 5-5 पळ्या द्या. रात्रभर आराम पडेल. बर देते. जा लवकर फुलपात्रांनी पळी घेऊन ये. आलो. मला अजूनही त्या मालकाची अजिबात दया येत नाही. फक्त ती गोदात आली म्हणून मी सखूला हो म्हटलं. माझं काही चुकलंय का? तुला असं का वाटतंय बाळा? आम्ही येताना आप्पा काही बोलले नाही. रागवलेत का? अगं अंधार होता, वाटेकडे लक्ष असेल. हो ना रे शिवप्पा? मी रागवलोय आहे. का रे? मी रागवलोय ते सखूवर नाही, स्वतःवर. आई गप, शास्त्री बुवा नाही म्हणाले. मी नाही म्हणाल. सखू इतकी लहान असून सुद्धा तिला तुकोबाच्या अभंगांचा भावार्थ कळला. आणि मी इतका मोठा असून मला ही समज नाही. आप्पा, अहो असं का बोलताय? तुम्ही शिकवलेलं तुकोबरायांचा अभंग मी नाही बाळा. तुकोबरायांच्या शब्दांना कृतीत आणलंयस तू. शब्दांना कृतीत आणणं ही खूप मोठी गोष्ट आहे ग. खूप मोठी गोष्ट आहे.